फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट मला अजूनही वाटतं की गॅरी मला विसरला नसेल. मे बी सगळ्यांसमोर तो मला ओळख दाखवत नाहीये, बट तो मला असं विसरणार नाही यार. मी तर काय करू, म्हणजे गॅरीच्या मनात काय चाललंय हे मला कळेल. अरे यार, ही शनाया पण ना, आता फॅक्टरीमध्ये थोडक्यात बचावलं मी. आता घराचं कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम नको. मी बाहेर जसं बोलतो तसंच बोलतो हिच्याशी. हॅलो गॅरी. कोण बोलतंय? अरे कोण बोलतंय काय? गॅरी, मी शनाया बोलतीये. शनाया, तुझा बच्चा. बच्चा? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा एकच बच्चा आहे, म्हणजे एकच मुलगा आहे, अथर्व म्हणून. काय यार सारखं तेच तेच बोलतोस. मी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आले होते बघ, तेव्हा पण तू त्या गुड फॉर नथिंग कडे गेला होतास, राधिकाकडे गेला होतास. मला सांग, तुला खरंच मी नाही आठवत का? अच्छा अच्छा, ओ त्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या त्या ताई का? गॅरी, मला ताई म्हणू नकोस ना, प्लीज मला ताई म्हणू नकोस ना यार. मी शनाया बोलते. शनाया, युअर लव्ह. हो, एक मिनिट. काय बोलतोय तुम्ही? तुमच्या काय डोक्यावर परिणाम वगैरे झालाय का? अरे डोक्यावर तर तुझा परिणाम झालाय, इडियट. हे बघा ताई, तुम्ही अगेन ताई. अरे मी शनाया आहे, शनाया. अहो ठीक आहे ना, शनाया ताई. गॅरी, मला ताई म्हणू नकोस ना प्लीज. तुम्ही जरा आता शांत व्हा बरं, मला त्रास देऊ नका. तेव्हाही तुम्ही हॉस्पिटलमध्ये पण आलात, नंतर इथे सोसायटीमध्ये पण मला काहीतरी विचारताय आणि बोलताय. तर तुम्ही आता एक काम करा, तुम्हाला काही मदत लागली डॉक्टर वगैरे तर मला सांगा, मी करतो. तुम्हाला हा परत त्रास देऊ नका मला. ओके, मला काही नाही झालंय. हॅलो हॅलो गॅरी. यार, ही शनाया पण ना प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. राधिकाला आधीच डाऊट येतोय, त्याच्यात हिने अजून काही ऍड करायला नको. मला काहीतरी केलं पाहिजे. बाबा. अरे अथर्व, ये बस. काय रे? मॅथचा होमवर्क नाही येणार. मॅथचा होमवर्क? हो. बघू. हे काय, अर्ध तर सोडवलंयस तू. हे बघ, आता फक्त 4 + 6 किती? 4 + 6 10. 10, राईट. सो हे बघ, 10 5 and that's your answer. झालं, डन, सॉल्व. थँक यू बाबा. अथर्व, या तुझ्या मॅथ्स सारखं मलाही सगळं सॉल्व करत जायचंय माझ्या पद्धतीनं. त्यासाठी मला राधिकाला संशय येणार नाही असंच वागायला हवं. खूप सावध राहायला हवं. आता परत एकदा सगळ्या गोष्टींची उजळणी करून घेतो. तू आत्ता येऊ का? ये ना. विचारतेस काय? बस. काही कामात नाहीयेस ना? नाही नाही ग, रोजचीच कामं. आता शाळा सुरू झाल्यात ना, त्यामुळे रुटीन बदललंय. तुझं काही काम होतं? अजूनही नाराज आहेस? नाही. चिडलीस माझ्यावर? तुझ्यावर का चिडू मी? मला माहितीये यांच्यावरती तुझा राग आहे. मग नसावा का? मला त्याच संदर्भात तुझ्याशी बोलायचंय. हे बघ, गुरुनाथ बद्दल तू समजावायला आली असशील मला, तर आपण नको बोलूया. कारण त्या माणसाला सहन करायचे पेशन्स तुझ्यात आहेत, माझ्यात नाही. तू आधी माझं ऐकून घेशील का? बर, बोला. रेवती, तुझं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे आता मलाही असं वाटतंय की हे नाटक करतायत. हे कशावरून म्हणतेस तू? यांना सगळं आठवतंय. आज आम्ही फॅक्टरीमध्ये गेलो होतो. मी म्हटलं नव्हतं तुला तो नाटक करतोय? आणि हे ना असं आडून आडून विचारू नको, सरळ जाऊन विचार त्याला की किती दिवस ही नाटकं करणार आहेत. असं कसं विचारू? का नाही विचारायचं? अगं, माझ्याकडे पुरावे कुठे आहेत? आधी पुरावे जमा करायला लागतील. पुराव्याशिवाय मी बोलू शकत नाही. एकदा पुरावे जमा केले ना की मगच कळेल की हे खरं वागताय का नाटक करतायत. ठीक आहे, मग आपण पुरावे गोळा करूया आणि सगळ्यांसमोर जाब विचारूया त्याला. हेच बरोबर ठरेल.
आज मला खरंच खूप बरं वाटतंय. म्हणजे माझं बोलणं तुला पटलं म्हणून नाही, तर तुझ्यातला हा बदल बघू. रेवती, इतक्या गोष्टी घडून गेल्यात ना दरम्यान, आता माझा कोणावरच असा पटकन विश्वास नाही बस. हाच बदल झालाय तुझ्यात. आधीची राधिका गुरुनाथच्या चुका, त्याच्या लपवा छपवी ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचे. पण आताची राधिका तिच्या कुटुंबियांसाठी गप्प बसली तरी असा सहज कोणावर विश्वास ठेवणार नाही. पण आपण नीट लक्ष ठेवूया त्याच्यावर, बारीक वॉच ठेवूया आणि पुरावे गोळा करूया त्याच्या विरुद्ध. आता राग गेला ना तुझा? तो राग नव्हता, ती तळमळ होती तुझ्यासाठी. एनिवे, बर, आता तू अशा गोष्टी शोधून काढ ज्या त्या काळात घडल्यात, जो तो विसरलाय. तो सतत तुझ्या बरोबर असतो, त्यामुळे तुला त्याची परीक्षा घेणं खूप सोपं जाईल. हो रेवती, ही परीक्षा तर मी घेणारच आहे. तू असे प्रश्न शोधून काढ, अशा घटना शोधून काढ की कुठेतरी गुरुनाथ बोलेल. हो रेवती, आणि या वेळेला जर समजा हे फेल झाले ना, आणि माझ्या असं लक्षात आलं की हे सगळं नाटक होतं, तर यांना अशी शिक्षा देईन मी, यापुढे कुठलाच नवरा आपल्या बायकोशी या पद्धतीने वागणार नाही, असं वागायची हिंमतच करणार नाही. काळजी नको करूस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. शनू बेबी, काय तुझं मध्ये मध्ये विचार पण करायला देत नाही मला. मम्मा, मी पण विचारच करते, कळलं ना? नको, आपण गुडघ्याला इतका त्रास द्यायचा नाही, कळलं? या राईट. नाही तर पडायला होतं ना. हा, व्हेरी स्मार्ट. मला माहितीये, यू मीन माझं ब्रेन गुडघ्यात आहे, हो ना मम्मा? ओ गो माझी शनू बेबी, चिडली ग. काय आहे ना, मला विचार करायला काही सुचत नाहीये ग. एक काम करूया, तू उभ्यानी विचार कर, मी बसून विचार करते. ओके? टीव्हीवर पण काही लागत नाहीये. मम्मा, तू विचार करतेस ना, मग टीव्ही कशाला लावलास? त्याच्यासाठीच तर टीव्ही लावलंय. की टीव्ही बघून काहीतरी सुचेल ना, काहीतरी आयडिया मिळेल ना. टीव्हीवर बघून कोणाला काही आयडिया मिळते का मम्मा? नाही ते काय एक हसीना थी, एक दीवाना था, क्या उम्र, क्या समा, क्या जमाना था. What an idea! Wow! किती बकवास आयडिया आहे. काय आहे? अगं, तुला कळत नाहीये का? तो हिरो आहे ना, हा. तो त्या वॅम्पला सगळा भूतकाळ आठवण करून देतोय. आपण पण तेच करायचं. आपण पण गॅरीच्या समोर असाच भूतकाळ उभा करायचा. वाव, हे किती फिल्मी आहे ना. पण बेस्ट आयडिया आहे ग. येस. आपण गॅरीला माझा आणि त्याचं रिलेशनशिप मधलं पास्ट लाईफ सगळं दाखवून देऊया. ओके. वाव. मग मला परत शॉपिंग पण करायला मिळेल. नो शनू बेबी, नो शॉपिंग नाही. शनू बेबी, शॉपिंग नाही. बघ, आपण हे असंच करायचंय, पण त्याच्यात शॉपिंग नसणार आहे. मम्मा, पास्ट लाईफ मध्ये शॉपिंगचा पण शॉपिंग नाही. मम्मा यार. नो नो प्लीज प्लीज प्लीज. एक हसीना थी, एक दीवाना था, क्या उम्र, क्या समा, क्या जमाना था. ओके ओके, तू बस. घसा घसा. बाबा, काहीतरी खेळूया ना. आत्ता खेळायचं? हो. चल, खूप रात्र झाली, आत्ता नाही खेळायचं. आता झोप बरं पटकन. नाही, मला खेळायचंय. अरे काय हट्ट करतोस? आता झोपायची वेळ झाली ना रे. बाबा, चला खेळूया. चला ना, चला ना. आत्ता नाही. खेळूया ना, काय हरकत आहे? राधिका, आता कुठे त्याला खेळायला लावतेस? मी त्याचं कसं बसं होमवर्क त्याला आता करू नको म्हणलं. आता खेळायचं काय एवढं उशिरा? हो, कधी कधी कंटाळून जातो तो. खेळूया की आपण. ते आता मी त्याला झोपायला सांगतो, तू कुठे आता परत? चल.
खेळूया की आपण. अरे बैठे खेळ खेळूया आपण, नाही का खेळायचो लहानपणी बैठे खेळ? हा खेळूया ना. बैठे खेळ म्हणजे सांगा आता त्याला. अरे बैठे खेळ म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आई आम्हाला बाहेर नाही जाऊ द्यायची ना, मग आम्ही घरातच खेळायचो. म्हणजे वरांड्याच्या मध्ये किंवा एखाद्या जिन्याच्या खाली, नाही का ग? हा, आणि वेगवेगळे खेळ असायचे. पत्ते असतील, मामाचं पत्र हरवलं, असे किती खेळ खेळायचो. माहिती गाण्यांच्या भेंड्या सुद्धा. आणि फक्त गाण्यांच्याच भेंड्या नाही तर नावांच्या भेंड्या, गावांच्या नावांच्या भेंड्या. फार मजा यायची ना. मीन्स लेडी फिंगर. लेडी फिंगर म्हणे. नाही रे. आणि एवढंच नाही, अजून एक गेम होता. मी एक शब्द सांगायचा, तुम्ही त्या संबंधी दुसरा शब्द मला सांगायचा, मी पुन्हा एक शब्द सांगायचा. हो, आणि मग शब्दाला शब्द ते वाढत जायचं कितीतरी वेळ. अरे फार मस्त खेळ होता. म्हणजे त्याचं नाव नाही आठवते, पण इतका मस्त खेळ होता ना. मी आईला नेहमी हरवायचो बरं का. हो का? मी हरवायचे तुम्हाला? विचारा आनंद भाऊजी. त्याला काय विचारायचंय? त्याला आत्ताच आठवत नाही, तेव्हाच काय आठवणार आहे? मी हरवायचो आईला दरवेळेला. नाही, मी हरवायचे. खेळून बघू ना, आत्ताही हरवून दाखवेल. हा, चल चल खेळूया, चल. तुम्ही नको खेळा, मी रेफली. हा ओके, आता हा जज आपला. ठीक आहे, नीट बघ. हा, सुरू करू. हा. घर, दार, नाती, गोती, अर्ध, अर्धमूर्ध, मोर, मोरपंख, कोल्हे, कुई, सागर, सागर किनार, चंद्र, चंद्रकोर, राहू, राहू केतू, जाई, जुई, शोना, बेबी. काय म्हणाला? काय म्हणालात तुम्ही? मला वाटलंच तू चिडशील. चिडणार नाही तर काय? याचा अर्थ तुम्हाला सगळं आठवतंय, हो ना? आठवतंय ना? हो, मला आठवतंय सगळं, पण तुलाही आठवतंय का? मी का विसरेन? मला सगळं नीट आठवतंय. म्हणजे माझा संशय खरा होता. सगळेजण मला सांगत होते की तुम्ही हे नाटक करताय, पण मी पूर्णपणे विश्वास ठेवायला तयार नव्हते. मला हे बघायचंच होतं की तुम्ही खरं वागताय का खोटं, म्हणून मी हे केलं. हसताय ना? हसू येते तुम्हाला? एवढं मोठं नाटक करत्यांवरनं हसताय तुम्ही? म्हणजे आपण काय परीक्षा घेतोय का एकमेकांची? छान छान, कळलं मला. कळलं मला. म्हणतात ना, वळणाचं पाणी वळणालाच जातं, तसं आहे तुमचं. राधिका, एक मिनिट, तू एवढी काय चिडतेस? मला वाटलं तू मला उकसवतेस म्हणूनच मी पण तुला उकसवायला गेलो ना. तू मुद्दाम म्हणालीस ना शोना, म्हणून मला वाटलं तू मला उकसवतेस, म्हणून मग मी शोनावर लगेचच बेदी म्हटलं. तुम्ही बेबी बोललात. बेबी? बेबी कशाला म्हणेन? बेबीचं काय, शोना बेबीचा काय अर्थ होतो? शोना बेदी, बेदी म्हणालो मी. बेबी बेबी बोललात तुम्ही. राधिका, असं काय करतेस? शोना बेदी आठवते ना? तू त्याच्यावरच चिडलीस ना आता. कॉलेजच्या दिवसात तुझी खुन्नस होती शोना बेदीशी, आठवते का? मला वाटलं त्याच्यावरच चिडलीस तू. कॅन्टीन मध्ये नाही का तिचा हात पिरगळलास एकदम, शोना बेदी, म्हणून बेदी म्हणालो. आता आई का चिडली? अरे काय नाही, आईची आणि आमची एक क्लासमेट होती, आणि आईचं आणि तिचं जरा भांडण होतं. एकदा ती काहीतरी आईला बोलली, आई चिडली, आणि तिने एकदम कॅन्टीन मध्ये जाऊन तिचा हातच पिरगळला, शोना बेदीचा. बॅलांटी सारखं का? बॅड आंटी? कोण बॅड आंटी? ती नाही का ती बॅलांटी? अथर्व, बस झाला. झोप, झोप लवकर, लवकर झोप. काय झालं एवढं चिडायला? शांत हो. मला माहितीये मी दुसऱ्या कुठल्या स्त्रीबद्दल बोललो तर तू पॉझेसिव्ह होतेस, तुला आवडत नाही, पण आता तू ऐक ना. थोडा मला शांत हो, तू ऐकून तर घे माझं. कोण कुठली ती शोना बेदी, तिच्यावरून आपण काय भांडायचं? आता तर ती लग्न करून गेली असेल पंजाबला, तुला अजूनही त्याच्यावरून राग येतोय? सोड ना, झालं गेलं, विसरून जाऊया. कशाला उगीच त्या शोना बेदीचा विषय? हा, छान खेळ खेळत होतो, आता शांत हो, विसरून जा. ओके, जा बरं, तू आवरून ये, आपण झोपूया. मी अथर्वला झोपवतो तोपर्यंत. ते खरं बोलतायत की खोटं? इतक्या सहजासहजी मी यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही. आता मला सावध राहायला हवं. हुश,
सुटलो बाबा, नाही तर चांगलाच पकडला गेलो होतो. बापरे, ही अजूनही खुन्नसच ठेवू नये अशी बघत होती. आणि मला माहितीये राधिका परीक्षा बघते माझी. या गुरुनाथला पकडणं एवढं सोपं नाहीये. बरं झालं ऐन वेळेला त्या बेदीचं नाव आठवलं, नाही तर या बेबीनं वाट लावली असती माझी. बाबा चहा घ्या. अगं तू काय करतेस? तुला उशीर होतो, आवर लवकर. ती चहा वगैरे देईल ना मला. हो हो ऐकेल तर शपथ ना. केवढी बरं धावपळ होत असते पहा बरं तिची. आई, पण दिवसभर सगळं तुमच्यावरतीच पडतं ना. का झालं मग? का तू पण आपली आलेच. नाही, पाया पडतो. बस सुखी राबा. अगं काही नाही, मी म्हटलं सकाळी उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात आई वडिलांच्या पाया पडून करावी ना. नाही, आजारपणातून उठल्यापासून आता एक एक दिवस बोनसच वाटतं ना, म्हणून तुमचे आशीर्वाद असू द्या. अथर्वचा डबा भरून ठेवलाय, त्याचा दुपारचा खाऊ पण काढून ठेवलाय. तुमची औषधं फ्रीज वरती ठेवली. आई वेळेवरती औषधं घ्या. अगं आम्ही बघतोय. हे पहा राधिका, मी करते ना रात्रीचं सगळं काढून ठेव. तू काऊन बरं जीवाची दगदग करत आहेस? हा, मी लक्ष देईन ना, तू काही काळजी करू नकोस. बरं आई, अजून एक गोष्ट सांगायची होती. इस्त्रीवाले दादा येतील, त्यांना इस्त्रीचे कपडे द्या. इस्त्रीवाल्याला कपडे आम्ही देतो. आम्ही आहोत ना सगळं बघायला. तुला ना सगळं डोक्यावर घ्यायची सवय असून बाई. बरं बाबा, ठीक. भाऊजी हाँ? हमको बुलाए है का? हा, ते पैसे द्यायचेत ना. अरे तू एक मिनिट, तुम्ही आहो त्यांच्याकडून काय मागताय पैसे? हा, नमस्कार बाबा. नमस्कार. साहब आज पैसा दे रहे हैं क्या? राधिका हा, मी देते ना. हे घ्या. भाऊजी हमारे पास छुट्टा नहीं है. ते ठीक आहे, रहने दो अभी. सॉरी हा राधिका, नाही ते मला एकदम लक्षातच नाही आलं की आता पैसे नाहीत माझ्याकडे. नाही, आता बास झालं. आई, आता मी सिरियसली नोकरी शोधायला लागतो. मला नोकरी करायलाच पाहिजे. मी आजच 4 ठिकाणी ऍप्लिकेशन करून टाकतो. अरे वा गुरु, हा तर बढिया निर्णय आहे बा. तू कामावर जाणार, एकदम बढिया निर्णय. पण तू दुसऱ्यांच्या कंपनीमध्ये काम काऊन बरं करणार? त्याची का गरज आहे तुला? हे असं कसं? हा, नोकरी नाही तर पगार नाही, पगार नाही तर असं कसं? मला पगार तर मिळायला हवा ना, त्यामुळे मला शोधायलाच हवी नोकरी. हो ना, मग तू आपल्याच कंपनीमध्ये काम करणार. राधिकाला मदत कर. का हो? हा राधिका? हा, आपल्या कंपनीत? हो, मी तर मग का? नाही आई, एक मिनिट हा. हे बघ, आता तू एकदम तोंडावरच विचारल्यावर राधिका तरी नाही कशी म्हणू शकणार. पण मुळात तिला चालेल का ते विचार ना. हा राधिका, तुला चालेल का? तुम्ही आधी बरे व्हा, मग बघूया आपण. हो ना बाबा? अगदी बरोबर, 100%. नाही, मी का म्हणते आता सरिता, एवढ्या मोठ्या अपघातातून बाहेर पडलाय. त्याला आणखी आराम करू दे, ठीकठाक होऊ दे, मग बघूया. नाही बाबा, मी ठीक आहे तसा. गुरु, अरे व्यवस्थित हो. कंपनी काय केव्हाही जॉईन करता येईल तुला. हो बरोबर आहे. हा, चालेल तसं करूया. आई, मी येते. हा, अगं, कुठे निघालीस तू? आईंसाठी भाजी आणून देते. का बाई राधिका, मी जाते ना, तू दे बरं इथे. असं नको करू. आई, अहो खूप ऊन वाढलंय, मी आणून देते ना पटकन. तुम्ही कशाला जाताय बाहेर? आई, राधिका, तुम्ही दोघेही थांबा. हा राधिका, तुलाही ऑफिसला जायचंय. आई, तुलाही घरातली कामं आहेत. भाजी मी आणतो ना. दे माझ्याकडे, दे पिशवी. दे ग. आओ, मी आणतो भाजी, काही काळजी करू नका. हा, फक्त ते काय? हो, मी देते पैसे. हा, हे घ्या. आणतो मी, व्यवस्थित आणतो भाजी. हा? मग हो आलीस. हा, आले राधिका. तुमच्यामुळे आता मला काही बोलता नाही येणार आहे बाबा. पण ठीक आहे, हेही काही कमी नाही. निदान मी राधिकाच्याच कंपनीत काम करणार आहे हे आईने कन्फर्म तर केलंय. ठीक आहे, लेट्स सी.